रेणापूर नगरपंचायत निवडणूक हाती असताना भारतीय जनता पक्षानं आज आपल्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ मोठ्या उत्साहात केलाय। भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि लोकप्रिय युवा नेते ऋषिकेश दादा रमेश अप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रचार शुभारंभ पार पडला। ग्रामदैवत आदिशक्ती श्री रेणुका माता यांच्या महापूजा आणि आरतीनंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचाराचा विधिवत शुभारंभ करण्यात आला। पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं संपूर्ण परिसरात निवडणूक वातावरण तापले। येणाऱ्या 2 डिसेंबरला होणाऱ्या रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या वतीनं नगराध्यक्षपदासाठी शोभा अकणगिरे तर सर्व 17 प्रभागातील उमेदवार समर्थपणे रिंगणात उतरले आहेत। आमदार रमेश अप्पा कराड यांच्या नेतृत्वातील विकास कामांची प्रगती, नागरिकांसाठी केलेली भरीव कामे आणि युवा पिढीचा वाढता पाठिंबा लक्षात घेता विजय निश्चित असल्याचा विश्वास ऋषिकेश कराड यांनी व्यक्त केलाय। भाजपच्या पदयात्रेत सहभागी नागरिकांचा उत्साह आणि घोषणाबाजीमुळे प्रचाराची सुरुवात झाली। हमारे साथ है रेणापूर नगराध्यक्ष के जो उम्मीदवार है भाजपा के शोभा अकणगिरे मैडम, आइए उनसे बात करते हैं। ताई, हे सांगा की या निवडणुकीत प्रमुख काय मुद्दे आहेत ज्याला घेऊन तुम्ही इथं इलेक्शन लढत आहात? भारतीय जनता पार्टीचे हेच मुद्दे आहेत की महिलांसाठी मला संधी दिलेली आहे, त्याच्यासाठी मी सतत काम करत राहील। शहराचा विकास, रस्ते असो, पाण्याची सोय असो, नाल्या, बरेच काम झाले पण अजून बरेच शिल्लक राहिलेलं आहे, ती करण्याचं ध्येय आहे। आमचे प्रमुख मुद्दे गेल्या पंचवार्षिकमध्ये मी स्वतः नगराध्यक्ष होतो आणि माननीय रमेश अप्पा कराड साहेबांनी मला नेतृत्व करण्याची संधी दिली आणि संधी दिल्यानंतर आम्ही शहराच्या मूलभूत विकासासाठी जो गरज आहेत, पाणी, लाईट, रस्ते, नाल्या, स्वच्छता, या गोष्टीकडे आम्ही काम करण्याचा गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काम केलं आणि त्या माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून, रमेश अप्पा साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा रेणापूर आता नगरपंचायत झालेले आहे, शहर झालेलं आहे, तालुक्याचं प्लेस आहे। हे तालुक्याचं प्लेस कसं शहरीकरण होईल, कसा रोजगार उपलब्ध होईल, कसं महिलांना नवीन नवीन संधी उपलब्ध होतील आणि जे राहिलेले कामं आहेत ते कामं करण्याचं येणाऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही ध्येय ठेवलेलं आहे। परंतु विरोधकांचा जे सर्वात मोठा आरोप तुमच्यावर होत आहे की नाले रस्त्याचं झालेले आहेत, परंतु ते एखाद्या पर्टिक्युलर कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देऊन त्यांनाच त्यांच्याकडून काहीतरी आर्थिक फायदा घेण्यासाठी तुम्ही हे केलात, असा आरोप होतो। त्याच्या बाबतीत काय सांगता? कसं आहे, विरोधकाला आता मुद्दे राहिलेले नाहीत। हे काम कुणाला जाणार आहे, वेगवेगळ्या कंपनीने कामं केलेले आहेत, त्याच्यामध्ये एकाच कंपनीला गेले तसं लोकांचं नाही। तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या कंपनीला गेलेले आहेत, तिथं रेकॉर्ड आहे, वेगवेगळ्या कंपनी गेलेल्या आहेत। ते काम आमचं नाही, ते काम शासनाच्या प्रोटोकॉल नुसार त्याचे काय नियम आहेत त्या नियमानुसार होतंय आणि आता कसा विरोधकाला मुद्दे नाहीत, त्याच्यामुळं विकास तर झालाय पण काहीतरी वेगळं काहीतरी उकरून काढायचं आणि त्याला वेगळं वळण द्यायचं हे आहे। कारण का ती त्यांची पद्धत असेल पण ती आमची पद्धत नाही आणि आम्ही जनतेवर म्हणजे ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी सुद्धा विरोधकांनी हे सांगावं की त्यांच्याकडे तर मंत्रीपद होतं, आमदार पद होतं, त्यांनी रेणापूरसाठी काय केलं आणि आम्ही काय केलं। आम्ही आमचा लेखाजोखा मांडू, त्यांनी त्यांचा लेखाजोखा मांडावा आणि त्याच्यासाठी आम्ही कुठल्याही गोष्टीला तयार आहोत। आता फक्त आम्ही गेल्या वेळेस तर नवीन होतो, आम्हाला सांगायला काही नव्हतं, पण आता आमच्याकडे सांगण्यासारखं खूप काही आहे। ते जे आम्ही केलं आणि जे काही करणार आहोत त्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जाणार आहे। खाती सत्ता असून सुद्धा कचरा डेपोचा प्रश्न अजून सुटला नाही असंही आरोप होतो। हो, मी मान्य करतो की कचरा डेपोसाठी आणखीन जागा उपलब्ध नाही, पण मी माझी वैयक्तिक 3 एकर जागा जी हायवे टच आहे ती आणखीन सुद्धा गेली 8 वर्ष या शहराचा कचरा माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जागेत जातो आणि त्याचा मी 1 रुपया मोबदला घेतलेला नाहीये, मी हे सांगू शकतो। आणि आम्हाला फक्त मी जर पदावर आहे तोपर्यंतच मी ठेवलं असतं, पण रेणापूरसाठी काहीतरी आमची तळमळ आहे म्हणून आणखीन मी पदावर सुद्धा नसताना गेले 3-3.5 वर्ष तो कचरा आणखीन माझ्या शेतात जाऊ शकतो आणि ते तुम्ही बघू शकता। आता आम्ही गेल्या वेळेस मूलभूत गरजेवर जोर दिला, पण आता येणाऱ्या काळामध्ये शहरासाठी गार्डन डेव्हलप असेल, इंडोर स्टेडियम असेल किंवा जेवढ्या स्मशानभूमी आहेत प्रत्येक समाजाच्या, त्याला संरक्षण भिंत असेल, सुशोभीकरण असेल,
किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचा ट्रॅक असेल, म्हणजे आमच्या इथं पोलीस भरती पूर्व करतात त्यांच्यासाठी एक चांगला 400 मीटरचा ट्रॅक उभा करायचा असेल, ह्या वेगवेगळ्या म्हणजे ऑडिटोरियम असेल, ह्या वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आम्ही आता उतरणार आहोत आणि ते येणाऱ्या काळात नक्कीच पूर्ण करणार आहोत. आणि दुसरं एक सांगतायत की इथं मोकाट जनावरांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि इथली सर्वात मोठी बाजारपेठ आणि आठवडी बाजार जे आहे त्याच्यात जनावरांमुळे खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे. तर एक बेसिक गोष्ट जी आहे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, हे सुद्धा झालं नाही असं लोकांचं म्हणणं आहे. त्याच्या बाबतीत काय सांगणार? नाही, बिलकुल. आता त्याच्यामध्ये सांगतो की आम्ही ज्यावेळेस 5 वर्ष होतो त्यावेळेस आम्ही त्याचा बंदोबस्त केला होता. पण मधल्या काळात प्रशासक होतं. प्रशासक असल्यास काही समस्या आम्हाला पण, आम्ही ज्यावेळेस वारंवार सूचना करत होतो प्रशासकाला, पण प्रशासकांनी त्याच्याकडे काही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आणि येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार आहोत आणि त्यांना सुद्धा पर्याय, जे काही त्याचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना शासनाकडून काही मदत उपलब्ध होते का, आणि बंदिस्त पालन करणं असेल हे करू. आणि येणाऱ्या काळामध्ये समजा मोकाट जनावर आहेत त्यांच्यासाठी आम्ही वेगळं जागा घेऊन त्याच्यासाठी निवारणाची व्यवस्था करणार आहोत. आणि जे बाजारपेठ होती ते बाजारपेठ वरच्यावर कमी होत चालली आहे, व्यापारी कमी येत आहेत त्या, कारण की मूलभूत सुविधा इथं साधं स्वच्छतागृह वगैरे नाही असं लोक म्हणतात. त्याच्या बाबतीत काय सांगा? नाही, आता कसं आहे, आमचा येणाऱ्या काळामध्ये आमचा जनावरांचा बाजार हा प्रसिद्ध आहे जुन्या काळात. पण तुम्ही जसं म्हणतात की त्याच्या काही गोष्टीकडे दुर्लक्ष झालं, त्याला 12 करण्याची गरज आहे. आणि आम्ही 2 ते 3 एकर 5 वर्षासाठीच भाड्यानं घेऊन तो 12 बाजार आणि तिथं मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.